रायगडच्या राजेवाडी आंबडवे या राज्यमार्गाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे। या मार्गावरील तेलंगे येथील पावसाच्या पूर्वी सुरू असलेल्या पुलाचे काम आजही अपुऱ्या अवस्थेमध्ये आहे। या ठिकाणी उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या सर्व्हिस रस्ता पावसाने सतत पाण्याखाली जात असल्यामुळे येथील ग्रामस्थ त्रस्त झाले। पावसाचा जोर कायम असल्यामुळे या ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत। आता पर्यायी मार्गासाठी मनसे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यांनी याबाबत आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा देखील प्रशासनाला दिला आहे। आता आपण उभे आहोत तेलंगा गावामध्ये। ब्रिजचं काम चालू आहे। पर्याय मार्ग म्हणून बघा किती खाली ठेवलेला आहे आणि 2 ते 2.5 तास सतत पाऊस पडला तर हा सर्व्हिस रस्त्यावरती देखील पाणी येऊ शकतं। तुम्ही पाहू शकताय मोडी बघा कुठं आहे आणि सर्व्हिस रस्ता बघा कुठं आहे। हे असंच जर चालू राहिलं तर येते 8 ते 10 दिवसाच्या आत लोकप्रतिनिधी करून किंवा शासनाकडून काही पर्याय मार्ग ठोस काढण्यात आला नाही तर आम्ही अमरण उपोषणाला बसू। आपण पाहू शकताय की पावसाला जवळ आला की मोड्यांची कामं आणि किंवा पुलांची कामं चालू करतात। 2 ते 3 महिन्याचा कालावधी मापलंचं एक बघितलं तुम्ही, जे जवळजवळ 4 महिने झाले तरी पूर्ण झालेला नाही। इथं देखील पाण्याचा प्रभाव जास्त असल्यामुळे पाणी उलट्या दिशेने जाऊन शेतकऱ्यांच्या ह्याच्यामध्ये रेजगा आणि माती गेले। परंतु पावसाला जवळ आल्यानंतर मोडीचं किंवा पुलाचं काम कसं करू शकतो हा ठेकेदार, ह्यात डोक्या म्हणजे विचाराच्या पलीकडे विषय आहे। म्हणून ह्याला गांभीर्याने हा विषय घेतला पाहिजे।